मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। सुष्मिता जयप्रकाश धनोकार ज्या कळवामध्ये राहतात, तर संतोष आनंद यादव हे पनवेलला राहतात। या दोघांनाही बोलतं करूया, त्यांना शुभेच्छा देऊया भावी आयुष्यासाठी आणि सगळ्या कुटुंबाला बोलतं करून आजच्या भागात काय घडणार ते बघूया। माझं नाव सुष्मिता जयप्रकाश धनोकार। माझं नाव संतोष आनंद यादव। संतोषमध्ये मला सर्वात जास्त आवडतं तो म्हणजे ना त्याचा साधेपणा। आवडण्यासाठी मला एकच गोष्ट आहे की ती खूप बोलकी आहे। बायकोसोबत एक मैत्रीचं जे नातं आहे ना, तेही पुढे कंटिन्यू ठेवावं एवढीच माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे। सुष्मिताकडून हीच अपेक्षा आहे की तिने ज्या प्रेमाने ती आत्ता राहते माझ्यासोबत, त्याच प्रेमाने ती आयुष्यभर राहावी। पहिल्यांदा ॲक्च्युली आम्ही सेम कंपनीत आमची जॉईनिंग सेम होती, त्यामुळे फर्स्ट टाईम असा काही वेगळा रिॲक्शन नाही, आम्ही जस्ट फ्रेंड होतो तेव्हा। संतोषने नेहमी माझ्यासोबत असावं। सरप्राईज तिला दिल्यानंतर ती खूप खुश पण होते। जसं मी नॉर्मल आपण जर चॉकलेट दिल्यानंतर पण ती खूप खुश होते। लेह लद्दाख जायचं आहे किंवा कुठे फिरायला जायचं, आउट ऑफ इंडिया जायचं आहे ना, तर त्याच्या माझ्या सगळ्या विशेष आहेत ना, त्या कंप्लीट व्हाव्या। लग्नासाठी शॉपिंग तर आम्ही दोघांनी मिळूनच पूर्णपणे शॉपिंग केलेली आहे। म्हणजे जेवढा मार्केटमध्ये जेवढा कलेक्शन असेल तो सगळा आम्ही बघायचो। तिचा जो रिसेप्शनचा गाऊन आहे, जो घालण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे। आय एम वेटिंग फॉर दॅट डे। नमस्कार। नमस्कार। कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण, माझे पप्पा रेल्वेत होते। रेल्वेत? हां, त्यामुळे माझं बालपण खूप वेगवेगळ्या ठिकाणचं आहे। पहिले मी 10th पर्यंत भुसावळला होती, संत गाडगे स्कूल। भुसावळ? हां, भुसावळ खानदेशमधलं। त्यानंतर मी पॉलिटेक्निक केलं, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक अमरावती इथे। त्यानंतर माझं इंजिनिअरिंग आहे भुजबळ नॉलेज सिटी नाशिक, आणि मग मी सीडॅक केलं इथे मुंबईला भुजबळ नॉलेज सिटीला। तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण काही वर्ष मी कोल्हापूरमध्ये गेलं माझं बालपण। कोल्हापूर? हां, त्यानंतर मग मी पनवेलमध्ये आलो। पनवेल? हां, पनवेलमध्ये माझं स्कूल कॉलेज पनवेलमध्ये झालं। नंतर मग इंजिनिअरिंग माझं कर्जतमध्ये झालं। टेन्शन येतं का लग्नाचं? थोडं येतं, जास्त नाही येत, कारण त्याच्या घरचे पण माझ्या घरच्यांसारखेच आहेत। म्हणजे तेवढं त्यांनी आताच एवढं सांभाळून घेतलं आहे ना, की आता नाही, म्हणजे टेन्शन नाही येत। सुरुवातीला थोडं येत होतं। कसं जमलं कसं तुमचं? एकाच ऑफिसमध्ये आहे। कुठे? अंधेरीमध्येच। आणि मागच्या 4 वर्षापासून फ्रेंड्स पण आहोत आणि एकाच ऑफिसमध्ये एकाच टीम। आम्ही दोघांनी सीडॅक केलंय आणि आफ्टर कॉलेज आमची प्लेसमेंट वेगवेगळ्या ठिकाणावर आमची। कॉलेजला एकाच होते? नाही, वेगवेगळ्या कॉलेजला होतो। मग आमची प्लेसमेंट त्या कंपनीत झाली। आमचा 25-30 लोकांचा ग्रुप होता, तर त्यातपैकी आम्ही दोघं होतो। मग आमचं 7-8 दिवस खाली ट्रेनिंग वगैरे चाललं। काय झालं त्यांना पण विचारूया ना जरा, थांबा ना। काय झालं? लास्ट 2 इयर्स पूर्वी मी त्यांना प्रपोज केलं होतं। आता एवढे टेन्शनमध्ये आहात की मग तुम्ही कसं काय प्रपोज करू शकाल? कुठे प्रपोज केलं? असं व्हॉट्सअपवरूनच केलं होतं। हां, कारण की समोर जाऊन विचारण्याचं एवढं होत नव्हतं। मग लगेच होकार आला? नाही, त्यावेळी होकार नाही आला। का? माझा असा काही विचार नव्हता। मी म्हटलं होतं की आपले आईवडील, म्हणजे आईवडील जिथे बोलतील मी तिथे करेल, आणि लव्ह मॅरेज वगैरे करायचा असा माझा काही विचार नव्हता। तेव्हा मी त्याला खूप असं, कारण ना तो एकदम शांत किंवा असं साधा आहे, त्याला असं नाही पण चांगल्या पद्धतीने म्हणायला लागलं की त्याला हर्ट नको व्हायला। म्हणजे कसं असतं ते चांगलं पद्धत म्हणजे कसं ना, नाही पण म्हणायचं आहे आणि फ्रेंडशिप पण नाही खराब झाली पाहिजे, कारण सेम टीममध्ये काम पण करायचं आहे। मग कसं 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 सांग? त्याला असं खूप शांततेत समजावून मेसेजमध्येच नाही म्हटलं की, कारण ना तो त्याचं कधी काही अफेअर नाही किंवा कोणत्या मुलीला तो काही नाव घेणार नाही, कुणाला चिडवणार असं कधीच नाही। खूप शांत मुलगा तेव्हा तरी मला वाटायचं। आता काय वाटतं? आता हळूहळू कळतं। तर मग त्याला असं सॉफ्टली नाही म्हटलं की, म्हणजे माझा असा विचार नाही आहे, तुझ्यात काहीच कमी नाही आहे, पण माझं असं आहे की घरचे जिथे म्हणतील मी तिथे करेल असं। कारण आमच्याकडे असं लव्ह मॅरेज वगैरेला परमिशन भेटेल असं वाटलंच नव्हतं कधी।
मग त्याला तेव्हा नाही म्हटलं. मग तो आमचा एक ऑकवर्ड सायलेन्स होता जरा एखाद महिना तरी, की आहे टीममध्ये काम वगैरे असलं तेवढं कामापुरती थोडं बोलायचं. लंच पार्टनर पण आम्ही सगळा ग्रुप असल्यामुळे लंच पार्टनर पण होतो. मग तो ऑकवर्ड सायलेन्स सगळा झाला. मग झालो पुन्हा नॉर्मल. फ्रेंडशिप आमची खूप जास्त चांगली आहे. काय झालं आता बोला ना, बोला जरा. नंतर आम्ही मागच्या 6 महिने म्हणजे एक वर्षापासून आम्ही असं अरेंजसाठी बघत होतो की तो मी मुली बघत होतो, ही मुलं बघत होती. मग आम्ही एकमेकाला शेअर पण करत होतो की अशी मुलगी आहे, ही मला सांगायची असा मुलगा आहे वगैरे. तर आमचं असं मॅच होत नव्हतं कुठेच की म्हणजे आम्हाला वाटतच नव्हतं की अरे आम्ही बघितला पण वाटत नाही येतो की आपलं काहीतरी मॅच होतंय, काहीतरी आपलं. कारण तुम्ही मुळात मनापासून मॅच करून ठेवलं होतं. नाही आमची थोडी असं होतं की थोडं थॉट प्रोसेस ॲटलिस्ट काहीतरी छंद तरी दोघांचे असावेत थोडे सेम किंवा काय. तर आमचं असं होतं की होतच नाही आहे, कोणी तसं अप टू द मार्क भेटतच नाही आहे. म्हणजे त्याचं होत असेल तसं की त्याला काय तुम्हाला मिळाल्या होत्या? थोड्याफार वाटायचं पण असं मॅच होतच नव्हतं. बरंच प्रयत्न केले, बरेच 1-2 ठिकाण जाऊन पण आलो पण काय वाटलं नाही. मग परत आम्ही लास्ट 6 महिन्यापूर्वी आम्ही परत विचार केला की आपण एवढंच बघतोयस तर आपल्या दोघांमध्ये काय कमी आहे. म्हणजे असं व्हायचं की अशी पाहिजे ती मुलगी, ती बघ सुष्मिता हे असं असलं नाही अशी पाहिजे. हां आपलं तर म्हणजे आपण मुलात आहे ते असं आमचं बोलता व्हायचं की मग असं व्हायचं की आपण दोघं परफेक्टली मॅच वाटतो तर आहे, मग विचार करायला काय हरकत आहे. असं तुम्हीच बोललात? हां बोलला. मग तेव्हा या काय म्हणाल्या, आई बाबा म्हणतील तिथेच मी करणार? नाही तेव्हा नाही. मग त्यांनी ना मग आमच्या मैत्रिणीचं लग्न होतं कोल्हापूरला. आम्ही टीममेट होती, आम्ही गेलेलो आणि अख्खा दिवस आमचा असा सोबतच स्पेंड झाला. देन आम्हाला थोडंसं रिअलाईज झालं की हां आपला टाईम चांगला स्पेंड होतो सोबत, एवढा खूप बोर नाही होत लाईफ, चांगलं वाटतंय असं. आमचे छंद पण सेमच आहेत सर्व काही असं. तर मग तो मला बोलला की परत त्यांनी प्रपोज केलं जुहू चौपाटीला जाऊन. जुहू चौपाटीला कशाला गेला होता? आम्ही गेलो होतो इस्कॉन टेम्पलमध्ये. हां ते तुम्ही का मी गेला? नेहमी जाते इस्कॉन टेम्पलला फ्रायडेला, म्हणजे जसं मला जमेल. आमचं ऑफिस अंधेरीतच असल्यामुळे म्हणून तुम्ही पण गेला? म्हटलं चल सोबत. मग त्यांनी मला प्रपोज केलं. मी म्हटलं ठीक आहे. म्हणजे त्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं की हे असं आहे आपलं मॅच पण आहे आणि पुन्हा जॉबचे पण जे काही क्रिटिकल इश्यूज असतात की लेट सिटिंग वगैरे आहे तर ते आपल्याला होतं, मॅनेज होतं की समजू शकतो आपण. म्हटलं ठीक आहे, जर तुझं असं मत आहे तर मलाही ते बरोबर वाटतंय, पण ते अफेअर वगैरेवाला काही मॅटर नको आहे मला. जर आता ह्याला काय म्हणतात दुसरं? असं आहे तू घरच्यांना सरळ सांग की जर घरचे हो बोललेत ना तर मगच आपण पुढे विचार करूयात. मग तुम्ही घरी सांगितलं? हो, मग मी पहिले माझ्या घरी सांगितलं. माझ्या घरच्यांचं पण चाललेलं आहे की मला त्या 2-3 दिवसा अगोदर माझे घरचे पण गावी गेलेले आणि त्यात त्यांनी पण अजून 1-2 मुली आणून ठेवल्या होत्या माझ्या पुढे की बघ म्हणून. मी त्यांना कसं तरी टाळलं 2-3 दिवस आणि एक दिवस आईला सांगितलं की अच्छा असं आहे. तर आई म्हणली ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या घरी काय प्रतिक्रिया? ह्याच्या घरच्यांनी जसं हो म्हटलं, मी म्हटलं ठीक आहे मी आता मम्मीला सांगते. पप्पांना सांगायची माझी हिंमत झालीच नाही, कारण माझे पप्पा खूप म्हणजे तसे चांगले आहेत पण स्ट्रिक्ट आहेत. मग तुम्ही कसं सांगितलं आईला? आईला सांगितलं की आई संतोष आहे असं असं. आई संतोषला ओळखते कारण ते नाव येतच, एवढ्या 4 वर्षापासून फ्रेंड येतात. आई बोलली ठीक आहे काय हरकत नाही आहे, मुलगा चांगला आहे, घरचे पण आपल्यासारखेच आहेत, म्हणजे सगळं मॅच होतं, फॅमिली बॅकग्राऊंड पण थोडे मॅच होतात. मग आईने फार हिंमत करून पप्पांना सांगितलं. 1-2 दिवस गेले त्याच्यात. आईने पप्पांना सांगितलं. मग पप्पांचं चालू की नाही 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 बघू विचार नाही आपण बघूया कास्टमध्ये. मग आईने समजवलं की तुमच्या मुलीला तो चांगलं सांभाळेल, तो 4 वर्षापासून सांभाळतोय, तो पुढे पण सांभाळेल. मग ते फायनली थोडं नाही नाही हो हो म्हणता म्हणता त्यांनी हो म्हटलं. मग आता एकदम सगळे आनंदात आहात दोघे? हो एकदम. हो की नाही? बरं झालं की नाही, 4 वर्ष एकत्र राहिला म्हणून हे झालं. तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. या दोघांना शुभेच्छा देत असताना पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. हा चेंडू इथून टाकायचा आणि त्या कपमध्ये जाऊन थांबला पाहिजे. 10 संधी आहेत, 10 गुणसंख्या होणं आवश्यक आहे. तुमची वेळ सुरू होते आता. एक, 2, 3, 4. खेळा. 1, 2,
2 जावयांचे जास्त गेले. झी मराठीकडून हा आहेर. अभिनंदन अभिनंदन. जरा कुटुंबाशी संवाद साधायचा आहे. आईकडे जरा माईक द्या. 4 मुली आहेत मला, पण मला 4ही मुलींचा खूपच अभिमान आहे. अरे वा. त्यातल्या माझ्या 3 मुली इंजिनियर आहे, एक फार्मसिस्ट आहे आणि ही आहे सुष्मिता. तर ही म्हणजे लहानपणापासूनच हुशार असल्यामुळे आम्हाला म्हणजे हे तर रेल्वेमध्ये होते पण आम्हाला जास्त काही ओळखत नव्हतं, पण मुलीमुळे आम्हाला लोक ओळखायला लागले. आणि ही तर पहिलीपासून एवढी हुशार होती की पहिल्या वर्गापासून पहिला नंबरच यायचा आणि 10वीत असताना ही शाळेतून पहिली आली. व्हेरी गुड. आणि पहिला मुलगा बघितला आणि पसंत केला. सगळंच पहिलं केलंय त्यांनी, काय विषयच नाही. मुलगी आता सासरी जाणार आहे, कसं वाटतंय हो? म्हणजे जास्त काही वाटत नाही, कारण मी माझ्या मुलींना इतकं प्रिपेअर केलं आहे की कुठेही बोट लावायला जागा नाही ठेवली, सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्ट केलाय. त्याच्यामुळे मला बिलकुल टेन्शन नाही आहे की म्हणजे असं कोणी म्हणणार नाही की तुमच्या मुलीला हे येत नाही. म्हणजे टेन्शन घ्यायचंच झालं तर भविष्यात जावयाचं टेन्शन तुम्हाला घ्यावं लागेल. हा नाही, मुलींचं मला 4ही मुलींचं बिलकुलही टेन्शन नाही आहे. नाहीये. वा वा. काय बाबा कसं वाटतंय? छान वाटतोय. हा, छान वाटतं. जावयाकडनं अपेक्षा काय? जसं त्यांच्या आईवडिलांना सांभाळायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, तसंच आमच्याकडे पण त्यांनी लक्ष द्यावं. मान्य आहे तुम्हाला? हो मान्य. मी काय लग्न ठरवायला आलेला मध्यस्थी नाहीये. हो तसंच ठेवणार आहे. आता सुनबाई येते तुमच्या घरात, हो की नाही? कसं काय वातावरण? छान वाटतंय. हो छान वाटतंय. बघा, मुलगा तुमचा कमी बोलतो. मुलगा आहे कमी बोलायला, पण सुनबाई आहे छान बोलते. हो ना? हा छान बोलते. पण लग्नानंतर तर मुलाला बोलायलाच मिळणार नाही, मग कसं होईल? नाही बोलेन ना मुलगा बी. काय सल्ला देणार मुलाला? बोलत जा, बोलायला वगैरे शिक. सुनेकडनं अपेक्षा काय तुमच्या? काय नाही, छान आम्हाने सांभाळावं. मला मुलगी नाही, त्यामुळे 2 मुली आलेल्या आहेत तुमच्या घरात, छान मला तिने सांभाळावं. हो की आणि नाही? तिचे आई वडला तिने सांभाळावं. दोघांनाही सांभाळ, बस. हो की नाही? काय बाबा, काय म्हणणं आहे? आम्ही ज्यावेळी मुलगी बघायला गेलो, तिचं जी तिला आम्ही प्रश्न 1-2 विचारलं, तिचं जे स्वभाव आलं चांगलं आपल्याला वाटलं. आमच्या बी घरात अशी एक सून शिकलेली आणि बोलणारी चांगली व्यवस्थित पाहिजे, एवढंच आमच्याकडून. तिने आपलं व्यवस्थित राहावं, दोघांनी नवरा बायकोन व्यवस्थित आपला संसार करावा आणि आम्हाला दोघांना सहकार्य करावं. तुम्ही किती वर्ष मिलिटरी? मी 19 वर्ष केली. मग कुठे होतं पोस्टिंग? तर काय प्रत्येक ठिकाणी होतं ना, 3-3 वर्षाची पोस्टिंग असते. कुठे कुठे होतं तरी सुद्धा? पहिलं स्टार्टला मी बेळगाव सेंटरला ट्रेनिंग केलं. हां. तिथून गेलो पंजाबवरनं कचभोजवरनं गेलो अरुणाचल प्रदेश. थोडे दिवस गेलो भूटानवरनं ह्याला आलो राजस्थानवरून ग्लेशियर, तिथून रिटायर झालो. मग त्या मुलांचं बालपण जेव्हा होतं तेव्हा तुम्ही? मी बाहेरच होतो, बाहेर? हिनं सांभाळ हिनंच केला सगळं? मग हिनं म्हणजे आपल्या आयडियाला कशी भेटली, ज्यावेळी आम्ही रिटायर झालो त्यावेळी मी हा पहिलीला आणि हा दुसरीला. बरं. त्यावेळेपासून जरा आम्हाला इकडं आल्यानंतर मुंबईचं वातावरण माहिती पडलं, शिक्षणचं कसं काय आहे काय. मग हिनं बी जरा कुठं गार्डनला बसून बायांचं ऐकून त्या मुलांना तिनं शिक्षण दिलं. किती मस्त. होय. बागेत मैत्रिणींशी गप्पा मारता मारता मुलांचं शिक्षणाचं ज्ञान घेऊन मुलांना शिक्षित करायचं, किती छान. सगळ्या माऊलींनी असंच केलेलं आहे. तुम्हाला शुभेच्छा. द्या, पाठी द्या माईक. जाऊबाई पण छान आहे, अजून एवढी ओळख झालेली नाही पण मस्त आहे. हां. भाऊ तर आमचं काही बोलायचा प्रश्नच नाहीत, खूप छान आहेत. म्हणजे इथे बोलतच तुम्हाला नाही. वाटतं ते बोलत नाहीत पण खूप बोलतात. हो, खूप बोलतात खूप. अजून कोण बोलणार? घ्या. मी त्याची बहीणच आहे, फक्त एवढंच आहे की समोरच्या घरात राहते, अरे वा. पण बहिणीसारखीच आहे. दोघं पण खूप छान आहेत. माझी आत्ता तिच्याशी ओळख झाली, पण इतकी गोड आहे, खूप गोड आहे. असं कोणी पहिल्या भेटत असं आवडत नाही, पण ती खूप असं वाटतं ना पॉझिटिव्ह वाईब कशी येते तशी तिच्याकडून आली. आणि नक्कीच आम्ही जेव्हा एकत्र येऊ आम्ही खूप छान फ्रेंड्स होऊ. आणि माझा दादा मला वाटलं नव्हतं कधी लव्ह मॅरेज करेल, चुकून पण वाटलं नव्हतं, पण त्याने एवढा शॉक दिला घरी की 4 वर्षाचं रिलेशनशिपमध्ये आहे, पण खूप छान आहे. एवढे छान वहिनी भेटते आहे, ही पण छान आहे, पण ही जरा लांब गेली आहे, बस इतकंच. पण आता ही एक फ्रेंड भेटेल खूप छानपैकी, बस. ती खूपच हुशार आहे. ती कुठेही जाते ना तर तिचा नंबर असतोच. वक्तृत्व असेल, कलागुण असेल, प्रत्येक याच्यात. आणि आम्हाला याची गॅरंटी आहे की ती गेली ना म्हणजे काम होणारच. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं माझ्या बहिणीचं कौतुक करायला. बरं, या गप्पा सुरू असताना आता पुढच्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. एकाने चित्र काढायचं आणि तुम्ही ओळखायचं.
दाखवा. 10 9 8 7 6 5 4 3 2 वेळ संपली. काय काढलं होतं? खारुताई. अशी कोण काढतं का? खारुताईचं किती मोठं असतं मागून असं. चला, एक चित्र झालं. आता दुसरं तुम्ही काढायचं. किती सोपं चित्र मिळालं काढायला. अभिनंदन. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं आहे. तुमच्या 3 अपेक्षा सांगा ना त्यांच्याकडून. एक, त्याने मला आतापर्यंत ॲज अ फ्रेंड जसं सांभाळलं आहे, म्हणजे जसं अंडरस्टँडिंग ठेवलं आहे तसं ते पुढे पण ठेवावं. दुसरी अपेक्षा अशी आहे की ना, तो थोडा शांत आहे किंवा बाहेर गेल्यावर ना त्याला लोक लगेच थोडं बनवू शकतात, तर त्याने ते थोडंसं हुशार व्हावं की कसं वागायचं आहे ना जगात, ते त्याने थोडं शिकावं. हो, त्यावरती चालू आहे आता, म्हणजे असं की हळूहळू बोलणं येत आहे. घाबरू नका, आता चिलखत येत आहे बाजूला. तिसरं, माझ्यावर खूप प्रेम करावं आणि माझ्या घरच्यांना सांभाळून घ्यावं. हो, करणार ना. काय, कोणावर प्रेम? हो, प्रेम करणार ना तिच्यावरती, का नाही करणार. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. थोडा खूप पटकन राग येतो, तो राग थोडा कंट्रोल करावा. काय हो? मी ट्राय करेन. नाही, हे काय, त्यांनी होय म्हणाले, तुम्ही प्रयत्न करीन का? आज टीव्ही समोर सांगायचंय तुम्हाला. तो होच म्हणतो. नाही, मग तुम्ही हो म्हणायला पाहिजे. दुसरं, तसं माझंही प्रेम आहे तसंच तिचंही प्रेम तसंच राहावं, माझ्यावरती पण आणि माझ्या फॅमिलीवरती पण. सोबत जशी साथ जशी मी देईल ना कोणत्या पण सिच्युएशनमध्ये, तसेच तेवढी साथ त्याच हिशोबाने तेवढ्याच ह्यानी असावी. फिरायला जायचं असेल समजा, तर कुठे जायला आवडेल? बाली. हो, आम्ही आता तोच प्लॅन केला होता बालीला वगैरे जाण्याचा. मग आम्ही पोस्टपोन झालेला फक्त. आता तो कॅन्सल करून, म्हणजे तो नंतर जाणार आहे आम्ही मार्चमध्ये, फेब्रुवारीमध्ये. आता आम्ही गोवा जातो. पाण्याच्या जवळ जात आहे. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला, क्षमा मागायची असेल? क्षमा मागायची असेल तर ना, संतोष म्हणजे सासूबाई आणि मराठीकडून हा आहेर तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून चांदीची अन्नपूर्णा. तथास्तु पुणे यांच्याकडून ताईला मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
त्या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.